ज्वलंत विषयावर या परिषदेचं आयोजन विदर्भ राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद तथा पिंजारी सिटी कॉलेज आणि वसंतराव नाईक शासकीय ज्ञान संस्था यांच्या वतीने करण्यात आलं आहे। त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात एकदा अभिनंदन करूया। आणि आपण सर्व जे संशोधक मित्र या ठिकाणी आपल्या शोध निबंधाचं वाचन करणार आहेत त्यांच्या शोध निबंध वाचन सत्राकरिता वाचनाकरिता आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आयोजकांनी मला या ठिकाणी जे 2 मिनिट बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। एक मुद्दा फक्त या ठिकाणी विशद करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। उद्घाटन सत्रामध्ये एक संकल्पना आपल्या समोर आली ती म्हणजे लोकशाहीमध्ये लोकच उपलब्ध नाहीत। मग आम्ही जेव्हा लोकशाहीमध्ये लोकच उपलब्ध नाही म्हणतो तेव्हा मग लोक कशाला बनायचं? तर लोक म्हणजे या संकल्पनेचे घटक असतात नागरिक। आणि मग लोकशाहीमध्ये लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी तिला समर्थित करण्यासाठी खरी आवश्यकता जर कशाची असेल तर ती नागरिकाची असते। आज जर लोकशाहीमध्ये लोक नसतील तर अर्थातच या व्यक्तिमत्वाला जो नागरिक उपस्थित असायला पाहिजे तो नागरिक ज्याला अधिकार आणि कर्तव्याची जाणीव आहे तो नसलेला कदाचित समाज या देशामध्ये आहे, या भूतलावर आहे। ज्या ठिकाणी हा नागरिक नसेल त्या ठिकाणी लोकशाहीचं अस्तित्व असावं अशी आशा सुद्धा आपण बाळगू शकत नाही। कारण आपल्या देशामध्ये असणाऱ्या भारतीय संविधानाने सुद्धा आपल्याला नागरिक बनविण्यासाठी, नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी व्यापक प्रकारचे अधिकार आणि कर्तव्य उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी म्हणून आपल्या सर्वांवर टाकली आहे आणि आपण सर्व जे पालन पोषण करणारे आहोत ते म्हणजे नागरिक आहोत। महात्मा बसवेश्वरांना सुद्धा आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून एक खरा नागरिक अपेक्षित होता। तो नागरिक घडावा यासाठी सातत्याने त्यांनी आपले विचार प्रकट केले, आपलं तत्वज्ञान विशद केलं किंवा त्याचं चिंतन मनन करून आपल्या समोर एका विचारांच्या माध्यमातून, संग्रहाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे। त्याचं अनुकरण करून जर आपण भारतीय नागरिक बनण्यासाठी कटिबद्ध झालो तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या परिषदेचं फलित झालं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। यानंतर माननीय डॉक्टर प्रशांत विगे सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते। माननीय डॉक्टर प्रशांत विगे। 10 मिनिटाची वेळ आहे, मी कोणाची नावं घेणार नाही। मी 10 मिनिटांमध्ये फक्त माझा विषय आदरणीय व्यासपीठ आणि सर्व मान्यवर मंडळी, प्राध्यापक मित्र आणि वैद्यकीय, खरं म्हणजे अत्यंत चांगल्या विषयावर की जो बसवेश्वर हा विषय कुणाला माहीत नव्हता आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आज इथे कॉन्फरन्सचं आयोजन केलं आणि तो सर्वांपर्यंत, कारण आपल्याला सिलेबसमध्ये आपल्याकडे नव्हता, कदाचित नागपूर विद्यापीठामध्ये तो आता आला असेल, पण आधी जेव्हा आपला काळ असेल आला तुम्हाला, पण आधीचा जो आपला आपण शिकण्याचा काळ होता तो ना आपल्याला वेबसाईटला होता ना अभ्यासक्रमामध्ये होता। त्यामुळे खरं म्हणजे हा सगळ्यात नवीन विषय होता आणि ह्या नवीन विषयाला या निमित्तानं एक उजाळा आणि एक नॉलेज घेण्याच्या दृष्टिकोनातून हे कॉन्फरन्सचं आयोजन केलं। आयोजकाचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि या सर्वांपेक्षा मी वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न असा करतो आहे की आपण ऐकत आहे की बसवेश्वरांचा जो विचार आहे की लिंगायत आंदोलन आहे की त्या समाज व्यवस्थेमध्ये एक बंडखोर नेतृत्व 12व्या शतकामध्ये निर्माण झाले आणि ते बंडखोर नेतृत्व सामाजिक आणि धार्मिक आधार, समाजातली सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था त्यांना बदलायची की समाजामध्ये असणारं जे काही सामाजिक विषमता आहे आणि ती सामाजिक विषमताही संपली पाहिजे आणि समाजामध्ये धार्मिक विषमताही संपली पाहिजे। या दृष्टिकोनातून त्यांनी एक आपली वाटचाल केली, आपला विचार मांडला आणि समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत एक लोकशाहीचा विचार त्या काळामध्ये रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अत्यंत चांगला विचार त्या काळात होता, परंतु आजच्या काळामध्ये तो विचार मांडत असताना आपल्याला असं दिसतंय की त्या काळामध्ये सामाजिक जी काही आंदोलनं झाली, जी काही आंदोलनं केली, ती
सामाजिक आणि धार्मिक आधार. परंतु आज लिंगायत आंदोलनाचा आपण जेव्हा विचार करतो आहे की आजची सर्व आंदोलन एक आर्थिक आणि राजकीय आधारावर, की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, त्यावेळेस सामाजिक आंदोलनाचा विचार आपण करत असताना की समाजामध्ये असणारी विषमता, स्त्री पुरुषांमध्ये असणारी विषमता किंवा स्त्रियांच्या संदर्भामध्ये असणारं भेदभावाचं वातावरण, आंतरजातीय विवाहाचं वातावरण, ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांनी एक सामाजिक विचार रुजला पाहिजे हा विचार त्या काळामध्ये मांडला. की समाजामध्ये धर्मनिरपेक्षतेची संकल्पना जी आज आपण बघताय ते त्या काळामध्ये त्यांनी एकेश्वरवाद मांडला की वेगवेगळे धर्म आहेत, हे सगळे वेगवेगळे धर्म थांबले पाहिजे, हे सगळं वेगवेगळ्या धर्माची उपासना करण्यापेक्षा एकच देव, एकच व्यक्ती, एकेश्वरवादाचा त्या कालखंडामध्ये विचार मांडला. परंतु हा विचार कुठेतरी एक वेगळ्या दृष्टिकोनातून वाटचाल करतोय का, हा एक मला प्रश्न निर्माण झालेला आहे. की आपण बघत असताना आज वाटते की त्यांनी मांडलेला एकेश्वरवाद आणि आजच्या काळामध्ये मोठा निर्माण होणं, वेगवेगळे त्या संदर्भातली धर्माची संकल्पना, धर्माला मान्यता मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, म्हणजे कुठेतरी त्यावेळेचा बसवेश्वरांचा विचार आणि हा आजच्या बसवेश्वरांचा विचार कुठेतरी त्या विचाराला फारकत देत असताना आपल्याला दिसते. की बसवेश्वर म्हणत होते की मला सगळं एकच देव असलं पाहिजे, पण दुसरीकडे आपण आपलं अस्मिता, की आपलं एक स्वतंत्र अधिष्ठान असलं पाहिजे, त्या दृष्टिकोनाची वाटचाल हे सुद्धा दिसते आहे. आणि मग राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं आहे की राजकारणाचा विचार करत असताना आधी ते काँग्रेसकडे होते, नंतर जनता दलाकडे गेले आणि आता भारतीय जनता पक्षाकडे हे सगळे व्यवस्थेला मान्यता प्रदान करून देण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करते आहे. एक दुसरा मुद्दा मी तुम्हाला म्हटलं की आर्थिक मुद्दा आहे, की स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून मांडलं. की आरक्षणासाठी कर्नाटकामध्ये सरकारने त्यांना मान्यता सुद्धा दिलेली आहे, परंतु इकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये विविध आंदोलनं सुरू आहेत आणि आमची राजकीय अस्मितेसाठी आज आंदोलन उभे व्हायला लागले आहेत की आमचा समूह किती आहे, आमच्या समूहाला प्रतिनिधित्व किती दिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून ही वाटचाल आपल्याला दिसते. म्हणजे त्यावेळेचा सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून असणारा विचार आज तो बदललेला दिसत आहे आणि आज तो राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून, विचाराच्या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका आहे. कारण आरक्षण जर मिळालं तर लोकांना, आमच्या समूहाला नोकऱ्या मिळेल, नोकऱ्या जर मिळाल्या तर पैसे मिळेल आणि पैसे जर मिळाले तर आपल्या जीवनामध्ये काही संपन्नता येईल, हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. हे एक आपल्याला असं दिसत आहे की आपल्याला असं दिसत आहे की त्या कालखंडामध्ये त्यांनी स्वतःला दैविकतेच्या आधारावर कुठेही ठेवलं नाही. परंतु कालांतराने आपण असा विचार करत असताना आपल्याला असं दिसतंय की बसवेश्वराच्या काळानंतर काही ब्रिटिशांच्या काळामध्ये सरदार झाले, काही राजे झालेत आणि मग आज राजकारणामध्ये प्रवेश करून आपलं अधिष्ठान निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार या दृष्टिकोनातून करताय. परंतु जो खरा विचार आज एवढंच नव्हे, एक सामाजिक विषमतेचा विचार समाज व्यवस्थेत आणि समानतेचा विचार मांडलेला होता. परंतु आज लिंगायत समुदायामध्ये 14 धर्म आहे, पोट जाती आहे, त्या पोट जातीमध्ये सुद्धा लग्न होत नाही, करत नाही. मग तो विचार कुठे होता? बसवेश्वरांचा विचार काय होता की त्यांनी स्वतः आंतरजातीय विवाह केला, की स्वतः समाज व्यवस्थेमध्ये आंतरजातीय व्यवस्था निर्माण झाली पाहिजे आणि आज सुद्धा पोट जातीमध्ये होत नाही. म्हणजे हा त्यांच्या विचाराची विषमता, त्यांच्या विचाराची कुठेतरी फारकत आपण घेताना दिसतोय का? हा विचार त्या समूहाच्या लोकांनी आधी विचार केला पाहिजे की त्यांनी मांडलेला 12व्या शतकातला लोकशाहीचा अनुभव मंडपच्या माध्यमातून लोकशाहीचा विचार मांडला, चर्चेच्या माध्यमातूनचा विचार मांडला. त्या विचाराला आपली फारकत जाते आहे का? या दृष्टिकोनातून विचार होणं गरजेचं आहे. मला असं वाटते की सामाजिक आणि धार्मिक त्याच्या आधार जो होता त्याच पद्धतीने जर खऱ्या अर्थानं आपल्याला सामाजिक समानता समाजामध्ये निर्माण करायची असेल, धार्मिक समानता जो एकेश्वरवादाचा त्यांचा धर्मनिरपेक्षतेचा विचार होता तो जर खऱ्या अर्थानं आणायचा असेल तर मला असं वाटते की आपण त्यांचा विचार कुठेतरी विचार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. की आज आपल्याला दिसत आहे की त्या कालखंडामध्ये आपण धर्माचा विचार आपण बघत असताना असं दिसत होतं की आर्य संस्कृतीच्या विरोधामध्ये त्यांनी विचार व्यक्त केला, त्या व्यवस्थेच्या विरोधात केला आणि आज आपण तो धर्माचं ध्रुवीकरणाच्या दृष्टिकोनातून विचार करतो आहे. म्हणजे या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय हा सगळा विचार करण्याची, चिंतन करण्याची वेळ आपल्यासारख्या प्राध्यापकांमध्ये निर्माण झालेली आहे. की त्यांनी मांडलेला विचार निश्चित होता, त्यांनी मांडलेला विचार पुरोगामी होता, त्या पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन आपण आज मिरवतो आहे, पण प्रत्यक्षात कृतीमध्ये करतोय का हा विचार महत्वाचा आहे. म्हणून आजच्या काळातील आंदोलनं आणि त्या काळातील आंदोलनं झालेला हा बदल एकंदरीत आपल्याला दिसतोय. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझा दिलेला वेळ संपलेला आहे. थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर वकील शेख सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. मला आयोजकांनी 5 मिनिट दिली आहे. सरांनी हातात म्हटलं तुम्ही निवडून घेतलं का? मी म्हटलं मी सर्वात शेवटी आलो. असो, वेळेचं अभाव असल्यामुळे मी अतिशय कमी वेळात निपटवण्याचा प्रयत्न करतो. कारण सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माझे प्राध्यापक बसवेश्वर महाराज किंवा बसू अण्णा या विषयावर ही कॉन्फरन्स आहे. आणि आपल्याला बहुतेक नागपूर विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठात आलं की माहीत नाही, बसवेश्वर महाराजांवर ते शंका टाकले एक प्रकरणच टाकलेलं आहे. बुद्धिझम, रामायण, महाभारत, वेद यावर एक पेपर टाकण्यात आलेला आहे नागपूर विद्यापीठात. म्हणजे वेगळ्या अर्थाने विचार करू नका, आपण आपली संस्कृती काय विसरत चाललेलो आहोत का? रामायण आणि महाभारत काय आहे, बुद्धिझम काय आहे, आणि कर्नाटकात एक जन्माला आलेली एक अतिशय चांगली व्यक्ती आपण म्हणू शकतो, एक अतिशय चांगले विचारवंत बसवेश्वर महाराज लिंगायत समाजामध्ये आपले डॉक्टर राहुल पावगे मॉरेस कॉलेजला आपण सर्व ओळखतो. त्यांनी या विषयांचं नाव आणलं आणि त्यावर सिलेबस सुद्धा त्यांनी करून आणलं. मी बोर्डात आहोत, 3री टर्म आहे म्हणून थोडीफार माहिती मला आहे. मी त्यांच्या या विषयावर धर्मनिरपेक्ष विचार, बसवेश्वरांचे धर्मनिरपेक्ष विचार हा विषय घेऊन एक पेपर टाकलेला आहे. आपण की आज धर्मनिरपेक्षता कुठे आहे, मुद्दा हाच आहे. आज आपण परिस्थिती पाहते आणि धर्मनिरपेक्षता ही जी संकल्पना ही काही नवीन नाही. प्लेटो, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल पासून कौटिल्यानंतर मोहम्मद पैगंबर 7व्या शतकात आणि 12व्या शतकात बसवेश्वर महाराज आपण आज विचार करून राहिलो आहोत. धर्म म्हणजे काय? धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. सार्वजनिक जीवनात कोणत्याही व्यक्तीने मी तर म्हणतो धर्माला महत्त्व दिलं नाही. कारण शेवटी मनुष्य आहे, सामाजिक प्राणी आहे आणि समाजाशिवाय त्याचं भागत नाही. आणि समाजामध्ये कोणत्या धर्माची व्यक्ती राहील हेही सांगता येत नाही आणि कोणत्या धर्माची व्यक्ती आपल्या अडचणीच्या वेळेस आपल्याला मदत करेल एक पडोसी म्हणून हेही सांगता येत नाही. परिस्थिती वेळ कशी येते. अतिशय उत्तम उदाहरण मी माझ्यावरच आता देगलूरला कॉन्फरन्स आहे, राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेची कॉन्फरन्स देगलूरला झाली. तिथून आम्ही 4 व्हीलर नव्हतो निघालो. रस्त्यात आल्यानंतर जंगलामध्ये माझ्या गाडीचा फ्यूल पंप बसला. गाडी समोरही नाही ना आणि मागेही नाही. परिस्थिती जंगलाची. एक लेडीज माझ्यासोबत इतर आले का मॅडम, मला भाऊ मानते, ताई बोले मैं तेरे साथ आऊंगी. आणि दोन अजून श्रीकांत होता आणि राजेश होता. नाही, ते दुसऱ्या गाडी, माझ्या गाडीमध्ये. रात्र झाली, जंगल आहे, मेकॅनिक नाही, लेडीज माझ्यासोबत आणि परिस्थिती भयावह होती. तिथून टोलुरा सरांना फोन केला, ते 80-90 किलोमीटर पुढे निघून गेले. त्यांच्या सोबत होते. मग त्यांनी त्यांच्या मित्राला फोन लावला, त्यांच्या साळभावाला फोन लावला. साळभावाचा मित्र तिथेच राहत होता त्या गावात. मला गावाचं नाव नाही आठवलं. ते खूप मोठं गुरुद्वारा आहे. गुरुद्वारा म्हणतात नांदेड नाही, उमरी. आणि त्याच्यानंतर जो रस्ता येतो रोड नांदेडला नाही जात, आता मी थोडं विसरून गेलो. तिथे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या साळभावाला फोन लावला. त्यांच्या साळभावांनी त्यांच्या मित्राला फोन लावला. तोही मित्र कसा कॉन्फरन्स मध्ये भेटला होता गाडीचा ड्रायव्हर म्हणून.
त्याचं घर अर्ध्या किलोमीटर दूरवरच होतं स्पॉट पासून. तो बिचारा ऍक्टिव्हानं तिथं आला. त्यानं आपली ऍक्टिव्हा उभी केली, गाडीला धक्का मारून घरापर्यंत गाडी आली. घर त्याचं बालाजी पटेल म्हणून नाव आहे. आता या रोज न्यायला येते मला. त्यांनी आपल्या घराजवळ आणलं. रात्री 9:30-10 वाजले. त्यांनी मेकॅनिकला फोन केला नांदेडला. नांदेड तिथून 70 किलोमीटर. कंपनीमधून सामान घ्यायचं आहे म्हणजे कंपनी बंद झाली. मग कंपनी ज्या मालकाची ती कंपनी होती म्हणजे हे घेतली होती एजन्सी, त्याला फोन केला. त्याच्या इथून तो फ्युल पंप घेऊन पैसे नसेल मी माझ्या अकाउंटमधून टाकतो. ओळख नाही पालक नाही काही नाही माणुसकी. एक धर्मनिरपेक्षता. आज मी मुसलमान साला दाढीवाला आहे बंदर आहे काटो. एक मॉब असला विचार काय येते, पण त्या व्यक्तीच्या मनात विचार काय आणलं त्यांनी मला आणलं, आम्हाला आणलं. त्याच्या धर्मपत्नीला म्हटलं एक काळा चहा कर, कारण जंगलात घर आहे शेतामध्ये, दूध मिळेल का? पाटील आहे दूधवाला आहे पण दूध गावात आहे. काळा चहा कर म्हणे. अद्रक टाकून मस्त चहा केलो. त्या मिस्त्री येपर्यंत त्यांच्या मिसेसने आणि गीताने दोघांनी स्वयंपाक केला आणि व्यवस्थित स्वयंपाक करून आम्हाला जेवायला घातलं. आणि एवढ्या रात्री निघायचं नाही म्हणे. दोघेही नवरा बायकोने अशी सेवा केली की एक नातलग जवळची व्यक्ती कुटुंबाची व्यक्ती सेवा करू शकत नाही. इतर धर्मीय आहे, हिंदू समाजाची व्यक्ती आहे की माझ्या डोक्याखाली उशी सुद्धा आणून दिली. त्या व्यक्ती गाडी टाकून दिली. आणि सकाळची दिनचर्या निपटायला मी जसं उठलो त्याला माझ्या बाजूला जाग आला. फरकन उठले पहिले बाहेरचं काम पाणी एक नाटक करत नाही. सांगण्याचं तात्पर्य की जे स्वातंत्र्य समता बंधुता त्यातला मुद्दा बंधुता त्याचा नीती काय आहे. आपण कुठे येतो आज या ज्या संकल्पना या विकसित झाल्या पाहिजे. धर्म सर्व काही व्यक्तीसाठी करू शकत नाही. धर्म ही खाजगी बाब आहे आणि खाजगी त्या व्यक्तीने धर्माचं आचरण केलंच पाहिजे. कोणताही धर्म, ज्या धर्माचा आपण स्वीकार केलेला आहे. आपण सर्वच व्यक्ती म्हणून जन्माला आलो. धर्माच्या नावावर जन्माला आलो का? धर्माच्या नावावर जन्माला आलो नाही. एक व्यक्ती म्हणून, स्त्री किंवा पुरुष म्हणून, मुलगा झाला मुलगी झाली, धर्म नंतर आला. आपण जो विचार करतो, आपली जी संस्कृती जपतो, ती संस्कृती सुद्धा क्वचितच ठिकाणी पाहायला. म्हणून या संस्कृतीचं भान आज व्यक्तीला असावं आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना असावं, आजच्या युवकांना असावं. कारण प्रत्येक युवक हा पाश्चिमात्य संस्कृती मागे धावत आहे. भोंगा घेतला का तो सतत 24 तास त्याच्यावर दिसतो. भोंगा माहिती आहे ना, मोबाईल रात्री 2 वाजता 3 वाजता झोपतो आणि सकाळी 11, 12, 1 वाजता उठतो. सकाळी ही पण तुमच्या आमच्या सर्वांच्याच गती आहे. आणि आपण सुद्धा त्यांना त्या मार्गाने लावून दिलेला आहे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून. पण सर्वात जास्त नुकसान जर व्यक्तीचं होत असेल तर या इलेक्ट्रॉनिक्स मीडियामुळे होत चाललेलं आहे. आज मुलगा वडिलांना वडील म्हणून मानत नाही आणि वडील मुलालाही मुलगा म्हणून, कारण इतकं मित्रत्व त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. बाकीचं वगैरे वगैरे मी सांगत नाही. माझा विषय होता धर्मनिरपेक्ष विचार. म्हणून मी आणि आज सिलेबस मध्ये काय टाकण्याचा प्रयत्न करणार. रामायण, महाभारत, बुद्धिझम, लिंगायत समाज, महात्मा बसवेश्वरांचे विचार अतिशय चांगले आहेत. जर आपण डिटेल आतापर्यंत ऐकलंच नसेल, सरांनी सांगितलं की MA मध्ये नाही, PG मध्ये नाही, नेट सेट मध्ये कुठे प्रश्न नव्हता. पण लिंगायत समाजाची एक व्यक्ती समोर आल्यानंतर त्याने विचार केला की या व्यक्तीचे विचार का विकसित होऊ नये. मग आर्थिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, प्रत्येक बाबतीचे विचार विकसित झाले पाहिजे. आणि त्या विचारांना जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचं पूर्णपणे विश्लेषण झालं पाहिजे. अर्धही विश्लेषण होऊ नये. मग ती संकल्पना कोणतीही असो, घेण्यामागचा उद्देश असतो प्रत्येक व्यक्तीचा. ही एखादी संकल्पना आपण घेतली तर त्याचं परिपूर्ण विश्लेषण आपण करत आहोत की नाही. आजचं जे संशोधन आहे
प्रश्न काय आहे? संशोधनाचा प्रकार सहज कशा प्रकारे साध्य करता येईल. पेपर लिहायचा आहे, गरज आहे म्हणून लिहायचा आहे. इम्पॅक्ट फॅक्टर पाहिजे, प्रोफेसर बनायचं आहे. मग कसं रे बाबा कर असं आलेलं आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. एक तर लोकांनी व्यवसाय करून टाकला किंवा व्यावसायिकांनी लोकांना आपल्याकडे आकर्षित करून असो. आपल्याला तिथे जायचं नाही. पण महत्व जे आहे, ज्या वस्तूची ज्या परिस्थितीची आपल्याला गरज आहे ती परिस्थिती परिपूर्ण जाणून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचं असते. मी विचार केला, नवीन अभ्यासक्रम आहे. मी सुद्धा फिजिक्स करतो. माझ्या इथे MA आहे, बसवेश्वर महाराज आहे, त्यांची पुस्तकं बोलावली मी ऑफिसरांच्या हातानं. तो मुद्दा मला थोडासा सुरुवातीला आवडला. तर म्हणजे बेस्ट, कारण मी जास्तीत जास्त विचार पण एका धर्माचा करत नाही. सर्व तुम्हाला माहित असेल आहो, आजही मी रमजान महिना सुरू आहे, रोजा आहे. पण रोजा असा म्हणत नाही का झोपून राहिले निघू नको, ऊन खूप आहे. तुझं कर्तव्य बाजूला टाक, धर्माचंच कर्तव्य कर. धर्माचं तसं कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. प्रत्येक धर्माचं हे मत आहे, एका धर्माचं नाही. आपण म्हणतो पास व्हायचा आहे, पेपर परीक्षा येऊन राहिली, मग सारं वर्षभर कोणालाच राहते आणि पेपरचा दिवस आला का 2 उदबत्त्या माते पास करते, नारळ फोडत, नवस करत. ही परिस्थिती आजही आहे समाजामध्ये. जाण्यापूर्वी आपण अगरबत्ती लावतो. हा सुद्धा विचार आपण करत नाही. पण आपण सांगत नाही अगरबत्ती लावण्यापूर्वी अभ्यास कर. ए बेटा अभ्यास कर. परिस्थिती आजची कठीण झाली. म्हणून धर्माचा विचार करीत असताना सर्वच गुणधर्म व्यक्ती जोपासत नाही. काही लोकांना आवडते, काही लोकांना आवडत नाही. काही अडचण नाही. 100 मधून 2 लोकांनी विचार पटले, सक्सेस आहे. आवश्यक नाही 98 लोकांना पटलेच पाहिजे. कारण सर्व स्वतंत्र आहात, सर्व आपापल्या पद्धतीने विचार करू शकतात. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. पण असंही बोलू नका की कोणाच्या मनाला वाईट वाटेल. ही सुद्धा एक महात्मा गांधींनी सांगितलेली हिंसा आहे. बसवेश्वरांनी सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता, सत्य आणि अहिंसा या संकल्पना विकसित केलेली आहे. त्यांचं लिटरेचर आयोजकांनी मला बोलण्याची थोडं जास्त झालं, क्षमा मागतो. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. आजच्या प्रथम सत्राला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर नंदाजी सातपुते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय डॉक्टर नंदाजी सातपुते. आदरणीय मंचावर उपस्थित प्रमुख अतिथीगण, समोर बसलेले सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी, आज विदर्भ राज्य प्राध्यापक परिषद आणि बिंजानी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर यांच्यावर त्यांच्या विचारावर आज या ठिकाणी चर्चासत्राचं जे आयोजन केलेलं आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर होऊन गेले आणि एवढे चांगले त्यांचे विचार, तर हेच विचार कमीत कमी भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांचे विचार जर समोर जर आले असते तर आज भारताची परिस्थिती वेगळी असती. माझं तेवढं आज पहिला जो सत्र झाला, उद्घाटन सत्र, आणि पाहुण्यांचे जे काही मी भाषणं आणि विचार ऐकले त्यावरून एवढंच मला वाटते की त्यांचे आता जे काही आता विचार आपल्या समोर आलेले आहेत ते संपूर्ण आपल्या भारतामध्ये पोहोचले पाहिजे. त्याचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, जेणेकरून आपल्या भारतातील आर्थिक परिस्थितीवर, लोकशाहीवर त्याचा बराच परिणाम होईल. आणि अनेक ज्याला का म्हणतो महाविद्यालयामध्ये याबाबतचे अनेक सत्र होतील, चर्चासत्र घ्यावे आणि आपल्या समोरच्या पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे असं या वेळी प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अध्यक्षीय भाषणाच्या पूर्वी अध्यक्षांच्या परवानगीने आपण संशोधन पेपर वाचनाकडे वळूया.
सर्वप्रथम प्राध्यापक रोहिणी गायधने मॅडम यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आणि इतर कोणाला देखील नावं द्यायची असतील त्यांनी सूरज गोवर्धन सरांकडे नावे द्यावी. Namaskar. All the dignitaries on the dais and all the participants. There are many methods through which we do research. So I wanted to bring time as the factor in the investigation of thoughts of Basveshwara. So through that method, by bringing parameter of time into this Basvanna's thoughts, I have written my research paper, which I will be presenting in front of you. The title of my paper is Basveshwara, a progressive political philosopher beyond his times. So, I will try to make it in a very short span of time. Time has been the astonishing factor for activists and social scientists. It is a relative parameter and depends on the frame of reference. When this parameter is applied to political happenings or historical events, a typical rhythm of relativity can be observed. It's very rare that a social scientist or a political philosopher is beyond lot many centuries of his or her existence. Mostly, the works of philosophers are relevant with their time frame. When we go through the life and works of Basveshwara, his thought process and actions seems much beyond his time frame. If we go through the social history of contemporary period of Basveshwara, the society was based on orthodox hierarchy of caste system. Women's status was considered inferior to men. Practices like untouchability, purificatory baths were prevalent. The nature of economy was that of feudal. In that period, Basveshwara propagated the thoughts of gender equality, women's emancipation, casteless society and democracy, etc. It shows that his thought process and his courage to execute those thoughts were beyond his times. Now I have made some points which I will try to make in short. Basveshwara and gender equality. History of discrimination against women is not new to the world. India is not an exception to this. Women have been and are being treated inferior in India. If we look back into the period of Basveshwara, situation and status of women was very low. Gender is a sociological concept. According to Merriam-Webster Online Dictionary, it means the behavioral, cultural or psychological traits typically associated with one sex. In simpler words, it means gender is not biological but social term. It has shaped through the process of socialization, and typically the gender discrimination takes place against women based on their biological sex. In any period, it has been challenged to establish gender equality because the regressive forces in the society always work on limiting women's space only until motherhood and kitchen. This identity has been repeatedly been shrunken to slaves. With the efforts of progressive philosophers and activists, many efforts have been taken to give women the equal status of human beings. Basveshwara was one of those progressive philosophers and activists who devoted his life to execute gender equality and equal status to women. His thoughts and actions in his regards beyond his times. In his literature, Basveshwara wrote many vachanas for emancipation of women. In his Anubhav Mandapa, women had equal membership. He advocated women's individuality and their rights. His activism for emancipation of women had many main purposes of liberating women from chains of traditions and providing them dignified existence. Spiritually too, he did not consider women as inferior. This is one of the very important points I found. Basveshwara and his vision for casteless society. Basveshwara alias Basvanna was against caste discrimination in the society. He was against the practice of untouchability. He did not accept social relations where sharing of food with the downtrodden class was prohibited, where the intercaste marriages were not allowed and so on. According to him, these discriminations were not natural and were artificial. These discriminations created wide gulf between humans. He propagated religious equality for all. He declared that religious equality is not based on birth, but it was based on worth of persons. He introduced the concept of kayaka,
According to him, there was no higher or lower occupation, rather livelihood should be attached with the virtues, honesty and sincerity. These values decided the merits of livelihoods, to which Basveshwara calls Kayaka. Its another meaning is honest manual labor. But it is not merely labor for one's living, rather it means to pursue spiritual and material progress by each human being. Through the philosophy of Kayaka, Basveshwara advocated democratic principle of freedom of occupation. He opposed the karma principle of work by saying that work should fulfill the needs of society and no work is superior or inferior, neither it was based on the past births. He said Kayaka is Kailasa or work of worship. I have given references for this. Since caste system has its connection with division of labor based on birth, Basveshwara's Kayaka principle was thought and practiced which challenged this said notion of caste system. I will make it short, I will not read another point about the idea of democracy, we all know that. So I will read the conclusion. Basveshwara was progressive political philosopher and practitioner beyond his times. He had a vision of gender equal, democratic and casteless society. His acts seems revolutionary if we check the context of the then social reality. His thought process and his courage to execute his thoughts make him a legend beyond his times. This article has highlighted his progressive thoughts, particularly in the context of gender equality, casteless society, and his idea and vision of democracy. His Lingayat movement had all the seeds of his thoughts which were grew in the actions and thoughts of thousands of his followers. His life and works justifies the title of this research papers. With very patiently you have all heard my research paper. Thank you for giving me the chance. Thank you. थँक्यू मॅडम. त्यानंतर डॉक्टर सपना रोंगडे. डॉक्टर आदरणीय व्यासपीठ, आज बसवेश्वरांच्या विचारावर जी आयोजित करण्यात आलेली ही कॉन्फरन्स आहे, तर सर्वप्रथम मी आयोजन समितीचे आभार मानते की मला त्यांनी बोलण्याचा बोलण्याची संधी दिली. सांगायत मी जो पेपर लिहिला की डॉक्टर महात्मा बसवेश्वरांचे व्यवस्था परिवर्तनाचे विचार आणि वर्तमान स्थिती, तर वर्तमान स्थिती सांगायचं झाल्यास महात्मा बसवेश्वरांचे योगदान सामाजिक, आर्थिक, राजकीय, मनुष्य जीवनाशी संबंधित संपूर्ण क्षेत्रामध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रासंगिक आहे. तर आता त्या मूळ इतिहासाच्या विषयावर मी बोलणार नाही, पण वर्तमान स्थिती सांगायचं झाल्यास भारताला हजारो वर्षाचा जो विषमतेचा किंवा मागासलेपणाचा जो इतिहास लाभलेला आहे तो सर्व दूर करून आज भारताला जागतिक राजकारणामध्ये एक महासत्ता म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये आज जी प्रतिष्ठा मिळालेली आहे, तर त्या प्रतिष्ठेला महात्मा बसवेश्वरांचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार, जितकेही महापुरुष भारतामध्ये होऊन गेले त्या सर्व विचारवंतांच्या विचाराचा बेस असलेला, आधार असलेला आपल्याला दिसतो. प्रचंड लोकसंख्या, प्रचंड भूप्रदेश, अत्यंत अशिक्षित मागासलेला भारताने 75 वर्षामध्ये जे आता जागतिक राजकारणामध्ये 6वी महासत्ता म्हणून जे आज स्थान प्राप्त केलेलं आहे, त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला या विचारवंतांचं योगदान दिसते आहे. वर्तमान स्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांचं जे योगदान आहे हे अमूल्य असलेलं दिसून येते. एक छोटंसं उदाहरण सांगायचं झाल्यास महात्मा बसवेश्वरांनी तर स्त्री पुरुष समानता आहे, धार्मिक विचार आहे, त्याच्यानंतर श्रमाबाबतचे विचार आहे, आंतरजातीय विवाह आहे, संपूर्ण प्रकारच्या समस्यांवर विचार मांडले. त्यातलं एक अजून अनुभव मंडप ही जी त्यांची संकल्पना होती, ही संकल्पना सांगायचं झाल्यास अनुभव मंडप म्हणजे संसद आणि त्याचे नियमन म्हणजे आजची कार्यकारी मंडळ आणि संविधान असं म्हणू. तर आपल्याला भेटलेली लोकशाही आज भारताने 75 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकशाही जगतो आहे, जी इथे क्रियान्वित होते आहे, त्याच्यामुळेच भारत जागतिक राजकारणामध्ये महासत्ता झालेला आहे. एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं, अरब स्प्रिंग रोल जी इस्लामिक देशांमध्ये जी आता ही मुवमेंट चालू आहे, तिथे कुठल्याच प्रकारची सर लोकशाही नव्हती. तिथे लोकशाहीसाठी तिथल्या लोकांना आंदोलन करावं लागते की आम्ही हुकुमशाहीला, राजेशाहीला कंटाळलेलो, आम्हाला लोकशाही पाहिजे, व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना तिथे उठाव करावा लागते आहे किंवा आंदोलन. पण भारतामध्ये बघा, भारतात
भारतामध्ये सगळ्यांना जी लोकशाही मिळाली आज 75 वर्षामध्ये अबाधितपणे जी लोकशाही नांदते आहे, ज्या वातावरणामध्ये आज आपण वावरतो आहे, त्याचं श्रेय महात्मा बसवेश्वरांच्या वैचारिक जी भारताला जी वैचारिक जडणघडण भेटली त्यालाच म्हणावं लागेल. म्हणून महात्मा बसवेश्वरांचे विचार पूर्णतः आपल्याला अजून लागू झालेली किंवा क्रियान्वयन झालेलं जरी दिसत नसलं तरी 50% आपल्याला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे की ज्याच्या आधारावरच आपण आज जागतिक राजकारणामध्ये महासत्ता म्हणून देश आपण सतत वावरत असतो. आणि हा फार मोठा जो आपल्याला मिळालेला एक मान आहे जागतिक राजकारणात, ही गोष्ट आपल्याला मानावी लागेल. कारण अमेरिका असो की रशिया असो, कुठल्याही देशाला कुठलाही डिसिजन घेताना जागतिक राजकारणामध्ये वावरताना भारताला निग्लेक्ट करून दुर्लक्षित करून चालत नाही. कारण त्याच्या मागे एक भारताची वैचारिक जडणघडण नेहमी बघतो. अमेरिका सुद्धा माहिती आहे की फार मोठी बिग पॉवर होती 1991 पासून त्याच्याही आधी, पण भारत तो नुसता अमेरिका भारताच्या वैचारिक जडणघडणीला मानतो आणि त्या आधारातून तो भारताचं मूल्यांकन करताना आपल्याला दिसून येतो. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की महात्मा बसवेश्वरांचे व्यवस्था परिवर्तनाचे विचार आणि वर्तमान स्थिती तर खूप समाधानकारक जरी दिसत नसली तरी आज आपल्याला भारतामध्ये जगताना वागताना जे 50% म्हणून यश आलेलं आहे त्याचं सगळं श्रेय या विचारवंतांच्या विचारांना जातं. तर इथे थांबून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद मॅडम. बुलबुल वाडके मॅडम. आदरणीय विचारमंच आभार व्यक्त करते आणि माझ्या पिंपळासनाला सुरुवात. माझा विषय आहे महात्मा बसवेश्वरांचा त्रिदास्य अंताचा लढा. सारांश आहे, महात्मा बसवेश्वरांचा त्रिदास्य अंताचा लढा समजून घेताना प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन आधुनिक कालखंडापर्यंत स्त्रीची अवस्था सदर शोध निबंधात प्रस्तावनेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्रीमुक्ती चळवळ चालवताना स्त्रीदास्याचे मूळ हे वर्णवर्चस्ववादी पुरुषसत्ताक जातीव्यवस्थेमध्ये आहे. म्हणून जातीभेद नष्ट करून समताधिष्ठित समाजाची रचना करणे, त्यासाठी मांडलेल्या संकल्पनांचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट प्रस्तुत शोधनिबंधाचे आहे. अभ्यास करीत असताना संशोधन पद्धतीमध्ये दुय्यम संज्ञांचा आधार घेतलेला आहे. वेगवेगळे लेख, अग्रलेख, बातम्या तसेच प्रसार माध्यमांवर माहितीची विश्वासार्हता तपासून त्याचा वापर करण्यात आला आहे. शोध निबंधांच्या मूळ गाभ्यात महात्मा बसवण्णांचे स्त्रीमुक्तीचे क्रांतिकारी विचार, त्यांनी मांडलेल्या संकल्पना, चालवलेली चळवळ, त्यांचे स्त्रीदास्याच्या स्त्रियांच्या उन्नतीकरता केलेली भरीव कामगिरी यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्री साक्षरता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक, राजकीय, वैज्ञानिक, विचार स्वातंत्र्य, विधवा, वेश्या, देवदासी यांचे पुनर्वसन, स्त्रीने श्रमसंस्कार पाळावा, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन होऊन आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, त्यांचे समाजासाठी वैज्ञानिक अर्थशास्त्रीय विचाराची आधुनिक समाजाला गरज आहे हे विचार या महात्म्यांनी 12व्या शतकात मांडले असे निष्कर्षातून जाणवले. कीवर्ड्स आहेत महात्मा बसवेश्वर, महिला, जात, समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय. प्रस्तावना आहे, भारतात हडप्पा व सिंधू मातृसत्ताक संस्कृती नदीकाठी उदयास आली. ती तिथे वाढली, विकसित झाली. या संस्कृतीत सर्व कुटुंबाची सूत्रे स्त्रीच्या हातात होती. राजकारणात, मंत्रिपदी ते धार्मिक कार्यकांडात पौरोहित्यपदी स्त्रिया विराजमान होत्या. स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व तिथे लाभले होते. स्त्री ज्ञानी, गुरु होती. यानंतर विदेशी आर्य लोकांचे झालेले या संस्कृतीवरील आक्रमण हे मातृसत्ताक पद्धतीचे विध्वंस ठरले. पुरुषप्रधान वर्चस्व गाजवणारी संस्कृती समोर मातृसत्ताक पद्धतीने गुडघे टेकले आणि पुरुषसत्ताक आर्य संस्कृतीने मातृसत्ताक अनार्यांना गुलाम केले. प्राचीन काळात घडलेल्या या स्त्री पराभवाच्या घटनेचे पडसाद पुढे घट्ट पायरून बसले. त्याचे पडसाद आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात घडलेले पाहायला मिळतात. स्त्रीदास्याची परंपरा अखंड चालत आली आहे, परंतु त्या स्त्रीदास्यावर वेळोवेळी कठोर क्रांतिकारी प्रहार करण्याचे कार्य अनेक संत महात्म्यांनी, महापुरुषांनी केलेली आहे. सर्वप्रथम इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वी महात्मा गौतम बुद्धांनी या स्त्रीदास्याचे गुलामी पार्श्व तोडण्याचे कार्य केले. स्त्रीलाही धार्मिक स्वातंत्र्य मिळावे, तिलाही गुलामीतून बाहेर पडून स्वचा शोध घेण्याची प्रथम संधी भिक्खुनी संघ निर्माण करून
स्त्रीदास्यातून मुक्तीची वर्णव्यवस्थेने आपली पाळीमुळे घट्ट रोवलेली होती. त्याच कारणीभूत पुरुष सत्ताक वर्णवर्चस्ववादी आर्य संस्कृतीने तेथील मूळ संस्कृतीला प्रगत होण्यास पायबंद घालण्याकरिता समाज रचनेचे वर्गांतर वर्णव्यवस्थेत केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र वर्णात कुठेही स्त्रीचा उल्लेख नव्हता, कारण त्यानंतर रचल्या गेलेल्या मनु ऋषींनी वरील 4 वर्णांचे समर्थन करता येईल अशी कायदे पुस्तिकाच रचली गेली, जिचे नाव होते मनुस्मृती. कायद्याचे उल्लंघन म्हणजे देहदंडाची शिक्षा, शारीरिक यातना, असहाय्य होईपर्यंत दिल्या जाणाऱ्या वेदना, डोळे सळाखीने फोडणे, अंगाचे अवयव कापणे, शूद्राने हे सर्व पुरुषवादी वर्णव्यवस्थेचे वर्चस्व टिकवण्याकरिता केलेले अवडंबर होते. त्यातूनच पुढे पडलेल्या जातींची शुद्धता टिकवून ठेवणे हे सुद्धा एक इप्सित होते. यात कुठेही स्त्रीची दखल अथवा उपचारही नव्हता. स्त्रीला वर्णात स्थान दिले नव्हते. जाती वर्णवर्चस्वाची शुद्धता राखण्यासाठी स्त्रीला गुलाम ठेवा असे मनु महाराज सांगतात. यानंतरच्या काळात वर्णांचे रूपांतर जाती जातीत झाले. मध्ययुगीन कालखंड येईपर्यंत स्त्रीदास्याला पारावर उरली नाही. मनुस्मृतीचा पगडा अगदी कनिष्ठ जातीतील पुरुषांपर्यंत झिरपलेला होता. ज्याप्रमाणे जमिनीचे पाणी वरच्या थरातून खालच्या थरात झिरपते, उच्चवर्णीय जातीपासून ते कनिष्ठ जातीपर्यंत अनिष्ट प्रथांनी जागा घेतली होती. धार्मिक अवडंबर माजले होते. धार्मिक कर्मकांड करण्याचा हक्क फक्त नियम लागू होते. रस्त्यावर स्त्री दिसत नसे. चुलीजवळचे आयुष्य, विधवा झाली तर सती जाणे, बालजठर विवाह दोन्ही रूढ होते. नंतर केशवाभरणाची प्रथा घडली. स्त्री शिक्षणाचा विचार तर समाजात नव्हता, परंतु केवळ ब्राह्मण, क्षत्रिय यांचेच शिक्षण होत असे. 18 पगड जातीतील विभागलेला समाज, त्यात स्त्रीला अंधश्रद्धेत, व्रतवैकल्यात गुरफटवून ठेवावे, इतके सोवळे सूतक कर्मकांड रुजू पावले होते. गुलामीच्या अत्युच्च जोखडा स्त्री बांधिलीतल्या वर्ण जात वर्चस्वादी पुरुषसत्ताक संस्कृतीने केले होते. अनिष्ट रीती, रूढी, परंपरांच्या कळसावर पोहोचलेल्या कालखंडातच इसवी सन 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांचा वयाच्या 8व्या वर्षी उपनयन संस्कार नाकारून विषमतेची परंपरा नाकारणारे, ब्राह्मण कुटुंबात जन्मास येऊनही सर्व 18 पगड जातींना समान मानले. जातीच्या तसेच वर्णश्रेष्ठत्वाला कडाडून विरोध केला. मूर्तीपूजा नाकारली. अध्यात्मावर केवळ ब्राह्मणांचे वर्चस्व आहे नाकारत लिंगायत धर्म स्थापन करून 18 पगड जातींना धार्मिक स्वातंत्र्य उपलब्ध करून दिले. त्यात स्त्रियांनाही समान वाटा दिला. रोटीपेटी व्यवहाराची बंधने तोडली. धार्मिक स्वातंत्र्य स्त्रीस प्राप्त करून देण्यास जातीची बंधने तोडून समता दृष्टीत बंधुत्व, न्यायावर आधारलेली समतावादी समाज रचण्यास, विषमतावादी समाज रचनेला तिलांजली देण्यास क्रांतीचा बिगुल फुंकला. या शोध निबंधाची उद्दिष्टे पहिलं आहे स्त्री दास्यत्वाची मुळे छाटण्याकरिता जाती वर्णव्यवस्थेची मुळे छाटणे गरजेचे आहे. बसवण्णांचे क्रांतिकारी विचार अभ्यासणे. दुसरं आहे सामाजिक न्याय, समता, बंधुत्व निर्माण करण्यासाठी दासोह कायक या संकल्पनेतून सामाजिक समाज रचनेची बसवण्णांनी केलेली मांडणी पाहणे. संशोधन पद्धती. महिला जात, सामाजिक न्याय, समता आणि महात्मा बसवेश्वर या विषयाखाली अभ्यास करताना या विषयाला अनुसरून सर्व दुय्यम साधनांचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याकरिता जर्नल्स, न्यूजपेपरच्या बातम्या, अग्रलेख आणि काही लेखकांचे लेखांचा अभ्यास करून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच माहितीची द्विधा अवस्था टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असे करून अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा बसवेश्वरांची स्त्रीमुक्ती चळवळ. 12व्या शतकाचे मध्ययुगीन कालखंड येईपर्यंत स्त्री जातीचे जीवन संपूर्ण पुरुषसत्ताक वनस्पतीवर परोपजीवी वेलीप्रमाणे झालेले होते. पुरुष नावाची वनस्पती जर आकस्मिक वारली, कापल्या गेली तर त्याचबरोबर स्त्री नावाची वेली आपोआप सुकेल किंवा हाताने काढून फेकण्यात येते, जाळण्यात येते. म्हणजेच पतीचे सरणावर सती जाणे. नंतरच्या काळात केशवपण विधवा म्हणून आजन्मविरही जीवन कंठणे ही तिला ब्राह्मणी पुरुषसत्ताक वर्णजात वर्चस्ववादी संस्कृतीची रचना होती. स्त्री उच्च व शूद्र जातीची असो, तिचा पतीच ईश्वर असे. आहार, विहार, विचार स्वातंत्र्य नव्हते. स्त्री साक्षरतेचा विचारही धर्माला ग्लानी आणणार होता. न स्त्री स्वातंत्र्य मरती म्हणून महाराजांचे स्त्री दास्याचे कायदेविषयक नियम समाजात होते. अशा कालखंडात महात्मा बसवेश्वरांनी स्त्री मुक्तीची चळवळ चालवली. यातील अनुभव म्हणतात, या लोकशाही संसदेची स्थापना करून स्त्रियांना चूल मुलांच्या पिंजऱ्यातून बाहेर भरारी घेण्यास पंख दिले. इथे
स्त्रियांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाचा फुटली. नंतर आहे वर्णश्रेष्ठत्वाच्या अंधाराला छेद देणारी दासो आणि कायक संकल्पनेचा जन्म. भारताला लाभलेली संत परंपरा भारतीय सनातनी दरी बदलू पाहणारी होती. त्यासाठी प्रत्येक संतांनी या सर्व प्रथा परंपरांवर आपल्या भजन, भारूड, कीर्तन, ओव्यारूपी साहित्यातून हल्ला चढवून समाज प्रबोधन केले. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनायुष्याला जेथून सुरुवात झाली तसेच वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी स्वतःचाच उपनयन संस्कार नाकारून समाजातील उच्च ब्राह्मण वर्गाला असलेल्या उपनयनाचा संस्कार हा इतर खालच्या जातींना का नाही असा खडा सवाल उपस्थित करीत जातीबद्ध श्रेणीचा उच्च नीचपणाला कडाडून विरोध केला. हे जातीवर्ण विषमते विरुद्ध रचलेले पहिले पाऊल होते, जे समतावादी समाज रचना निर्मिती व्हावी यासाठी क्रांतिकारी ठरले. पुढे राजदरबारी महत्वाच्या पदी असूनही त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. या अनुभव मंडपाची तुलना आजच्या लोकशाही संसदेबरोबर करणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्या 12व्या शतकातील सर्व जाती धर्मपंथाचे लोक उच्च नीचता विसरून एका मंडपाखाली एकत्र येणे म्हणजे लोकात महात्मा बसवेश्वरांनी घडवून आणलेली वैचारिक क्रांतीचा साक्षात्कार पाहायला मिळतो. शूद्र जातीची सावली सुद्धा जेथे विटाळ होतो तेथे महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी शरण व शरणी म्हणून लिंगायत धर्माची दीक्षा घेऊन एका छताखाली बसतात आणि विचाराचे आदान प्रदान होते. खालच्या जातीचा असेल त्याचाही विचारांचा सन्मान होतो. ते विचार वचन साहित्य रचल्या गेले. त्यांच्यात रोटीपेटी व्यवहार होतात. स्त्रियांना सुद्धा धार्मिक, राजकीय, वैचारिक स्वातंत्र्य या अनुभव मंडपात प्रदान केले जाते. स्त्रिया शिक्षित होत आहेत व त्यास स्वतः महात्मा बसवेश्वर साक्षर प्राचीन काळापासून निरक्षर स्त्रियांना साक्षर करून साहित्य लिहिण्यास प्रवृत्त करणारे बसवण्णा हे प्राचीन काळातील गार्गी व मैत्री या ज्ञानी स्त्रियांच्या नंतर साहित्य निर्माण करणाऱ्या स्त्रियांची फळी निर्माण करणारे 12व्या शतकातील समाजवादी समाजरचना निर्माण करणारे पहिले क्रांतिकारक होते. समाजवादी समाजरचना निर्माण व्हावी या प्रेरणेने प्रवृत्त महात्मा बसवेश्वरांनी आदर्श समाजाचे स्वप्न केवळ पाहिलेच नाही तर ते साकार करण्यास कटिबद्ध झाले. वचनांची निर्मिती ही साहित्य निर्मिती नसून त्या आदर्श समाजाची रचना कल्पिलेली आहे. त्यात जातपात विसरलेला समाज, बंधुत्व मानणारा समाज, त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी स्वतः स्त्रियांना अनुभव मंडपामध्ये साक्षर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः स्त्रियांना अक्षर ज्ञान दिलं. स्त्रियांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा तेवढंच दिलं. एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे असा वाटतो की आजच्या काळामध्ये जे रोजवृत्तीचा जो काळ असतो, जो मासिक धर्म असतो, मासिक धर्मावर त्या काळात ज्या काळात स्त्रीला पूर्णपणे मासिक धर्माच्या काळात वेगळं ठेवल्या जात होतं किंवा अपवित्र मानल्या जात होतं, महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये त्याच्यावर सर्वाधिक प्रहार केलेला आहे. खुलेआम त्यांनी बोललेला आहे की रजोनिवृत्तीचा काळ किंवा मासिक धर्माचा काळ हा सर्वात पवित्र काळ आहे, ती नैसर्गिक चक्र आहे. हा एवढा मोठा विज्ञान त्यांनी महात्मा बसवेश्वरांनी मांडला. विधवा वेश्या पुनर्वसन आणि आंतरजातीय विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि पहिला आंतरजातीय विवाह त्यांनी आपल्या अनुभव मंडपात घडून आणला आणि तिथूनच मग महात्मा बसवेश्वरांच्या त्या अनुभव मंडपावर किंवा लिंगायत धर्मावर जे काही सनातनी लोकांनी लोकसंसद आणि संविधान त्यातून स्त्रीला कायदेशीर मिळालेले सर्वस्व हक्क अधिकार या दोनमधील कालखंड सुमारे 800 वर्षाचा आहे. आधुनिक स्त्रीला मिळालेली सर्व संवैधानिक हक्क अधिकार महात्मा बसवेश्वरांनी 800 वर्षापूर्वीच स्त्रीला प्रदान करण्याकरिता समतामूलक बंधुत्व न्याय यावर आधारित समाजातील समाजरचनेची मांडणी केली. त्यासाठी अनुभव मंडप नावाचे छत तयार केले आणि अनुभव मंडपात येणे म्हणजे स्त्रीला स्वतःच्या उदरभरणापुरते तरी श्रम बंधनकारक केल्याने अनेक शरणी व्यवसाय बनल्या आणि व्यवसाय बंधनावरील पुरुष मक्तेदारीला तडा दिला. यामुळे समाजातील स्त्रिया श्रमप्रधान झाल्या. श्रम हा जाती आधारित असल्याने त्यातही उच्च नीचतेची भावना होती. श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला रोजगार प्राप्त होणे कठीण आहे. श्रमाला कमी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे तेथे पुरुषांबरोबर स्त्रीने श्रम करून आपल्या संसाराचा गाडा ओढावा. संसाराला स्त्रीचा हातभार लागल्याने जीवन जगणे सोपे होईल. श्रमवृत्ती मानवाच्या ठिकाणी निर्माण होते तेव्हा बेकारी नष्ट होईल. श्रम करणारा समाज पर्यायाने गाव खेडी स्वयंपूर्ण होतील.
उद्यमशील समाज हा राष्ट्रीय उत्पन्न वाढीस पर्यायाने राष्ट्र निर्मितीस हातभार लावतो. त्यांच्या या विचारांनी प्रेरित होऊन बरीच खेळी त्या काळात स्वयंपूर्ण झालेली होती. महात्मा बसवेश्वरांचे अर्थशास्त्रीय विचार समाज राष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम करणारे होते. मॅडम आणि वेळेअभावी कृपया सर्वांना विनंती आहे की त्यांनी अर्थपूर्णरित्या थोडक्यात आपल्या पेपरला मांडण्याचा प्रयत्न 5 मिनिटांमध्ये 4 ते 5 मिनिटांमध्ये. त्यानंतर डॉक्टर विशाल बेलोरे. डॉक्टर दत्ता कुंचेलवार, नांदेड. सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर दत्ता माधवराव कुंचेलवाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत या ठिकाणी आलेलो आहे. प्रथमतः आपल्या इंजानी महाविद्यालय नागपूर आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून यांची कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे, त्याबद्दल मी आपले विश्लेषण या अनुषंगानं मी सार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर महात्मा बसवेश्वरांच्या एकंदरीत विचार आणि कार्याच्या संदर्भाने आपल्या बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी आपले विचार मांडलेलेच आहेत, परंतु मी विशेषतः अनुभव मंडपाच्या माध्यमातून त्यांनी लोकशाही कशी जिवंत ठेवलेली आहे आणि लोकशाहीला उजाळा देण्याचा प्रयत्न कसा केला आहे ही आम्ही पेपरच्या माध्यमातून मांडणार आहे. 12व्या शतकातील अवैधिक परंपरेची व्यावहारिक मांडणी करून समग्र क्रांती करणारे थोर सुधारक तत्ववेते महात्मा बसवेश्वर यांचे एकूणच कार्य मानव मुक्तीकडे जाणारे आहे. अर्थात या अनुभव मंडपाच्या माध्यमातून, अनुभव मंडप म्हणजे काय, तर अनुभव मंडप म्हणजे आजच्या भाषेमध्ये संसद आहे. आपण म्हणतो मित्र हो की संसदीय शासन पद्धतीची जननी कोण आहे, तर ब्रिटन आपण सहज म्हणतो. आणि शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवत असताना हे पुस्तकाचे रेफरन्स वगैरे घेऊन आपण ते शिकवलेलं आहे, परंतु जेव्हापासून आपण बसवांना आणि त्यांचं तत्वज्ञान आपण अवगत केलेलं आहे, वाचलेलं आहे, संशोधन केलेलं आहे, तेव्हा आपल्या असं लक्षात आलेलं आहे की ही पाश्चात्य म्हणजे लोकशाहीची जननी ही ब्रिटन नसून 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची जननी म्हणून अनुभव मंडपाला त्यांनी स्थान दिलेलं आहे आणि ते त्यांच्या विचाराचे एक महत्त्वाचं बाब आहे. या पेपरच्या अनुषंगानं कीवर्ड्स बीज शब्द आहेत, त्या बीज शब्दाच्या भोवती माझा हा पेपरचा ही मांडणी आहे. अनुभव मंडप, गुडल संगम, दासोह, चातुर्वर्ण्य, हृदय परिवर्तन, न्यायाधिष्ठित लोकशाही, कायकवे कैलास, शैववाद, उपनयन, शरण आणि शरणी इत्यादी अनुषंगाचे हे मुख्य शब्द मी या ठिकाणी गृहीत धरून पेपरची मांडणी या ठिकाणी केली आहे. इंट्रोडक्शन वगैरे मी काही करणार नाही. तर तर अनुभव मंडपाचं कामकाज कशा पद्धतीने चालत होतो हे अगदी मी थोडक्यात या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन. या अनुभव मंडपाचे विशेषतः अध्यक्ष जे होते ते अल्लम प्रभू हे शूद्र वर्गातील होते. म्हणजे लोकसभेचे, राज्यसभेचे जे सभापती आहेत कामकाज करण्यासाठीचे, ते त्यांनी त्या काळामध्ये शूद्र वर्गातील ज्यांना कुणीही वाचण्याची बंदी होती, प्रवेश करण्याची बंदी होती, सार्वजनिक ठिकाणी बसण्याची संधी होती, चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा जो कालखंड होता त्याला पहिल्यांदा हल्ले करून या वर्णवादी व्यवस्थेच्या भिंतीला धड देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. याचा अर्थ त्यांनी अल्लम प्रभूला हे दिलं म्हणजे काय उभीच दिलेलं नाही, नातं करण्याची जी पद्धती त्यांच्याकडे होती, हे कौशल्य होतं, म्हणून गुणवत्तेच्या आधारावर त्यांनी हे त्यांना काम दिलेलं आहे. आणि निश्चितच अल्लम प्रभूंनी अत्यंत सुंदर पद्धतीने ही लोकसंसद ही 12व्या शतकातली आहे, म्हणून या भारताला लोकशाहीचं नेतृत्व करण्याची फार मोठी ऐतिहासिक परंपरा महात्मा बसवेश्वरांच्या कालखंडापासून आपल्याला मिळालेली आहे. हे भारतीय लोकांचं फार मोठं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं याच्यामधून वैशिष्ट्य मी सांगू इच्छिते की स्त्रियांनाही पुरुषाच्या बरोबरीने स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आताच आपल्या भगिनींनी सांगितलं की महिलांना फार मोठी संधी नव्हती, विषमता होती, महिलांना सार्वजनिक ठिकाणी संधी दिलेली नव्हती, म्हणजे चतुर्वर्ण व्यवस्थेने. परंतु या व्यवस्थेला छेद देत असताना महात्मा बसवेश्वरांनी केवळ बोलून थांबलेले नाहीत, तर ते बोललेली कृती विचार हा त्यावेळी रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून महात्मा बसवेश्वरांनी बोलले तसे चालले, म्हणजे उक्ती आणि कृती मध्ये त्यांनी फरक ठेवलेला नाही. पहिल्यांदा त्यांनी समस्या जाणली, समस्याचा वेध घेतला, वेध घेतल्यानंतर उदाहरण स्त्री पुरुष विषमता होती, ती स्त्रियांना समान संधी दिली आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, ज्यामध्ये 770 सभासद होते, त्यापैकी 70 ह्या त्या सभासद होत्या. म्हणून ज्यामध्ये प्रामुख्याने अक्कम महादेवी, सत्यकामा, मुक्तायका, अकनायमया, निलंबिका, गंगाभिका, कल्याणमा, रायमा, संकनवा, महादेवी, सोमनवा या शरणी आपले नित्य कर्म नेमाने करत असायचे आणि चर्चेमध्ये सहभागी घेऊन अस्तित्वात असलेले प्रश्न ते प्रत्येक गोष्ट आपल्या त्या संसदेमध्ये त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवली आणि लोकांना महत्व पटवून दिलं. महात्मा बसवेश्वरांचे दिले आणि हा फायदा म्हणजे एकेश्वरवादाचं महत्व काय आहे आणि श्रमाचं महत्व काय आहे, काय की कैलास ही जी कन्सेप्ट आहे त्यांनी लोकांच्या माध्यमातून आणली आणि त्याला लोक चळवळीचं रूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या पेपरचा भाग आहे. त्यानंतर चौथा भाग आहे की संसाराकडून परमार्थाकडे. आता आपण प्लेटो हा पाश्चिमात्य राजकीय विचारातून शिकवला की राज्यकर्त्यांनी देशाचं नेतृत्व आणि देशाची जर आपल्याला संचलन करायचं असेल तर कनक आणि कांता या दोन गोष्टीपासून दूर असलं पाहिजे असं एकीकडे प्लेटो म्हणतो. परंतु त्याचे किती तोटे किती परिणाम होते हे आपल्या सगळ्या प्राध्यापक आणि काही लोकांना लक्षात येते. कारण आदर्श राज्याची संकल्पना मांडली, वास्तव राज्याची संकल्पना आणि लोकशाही राज्याची संकल्पना तर त्यांना आम्ही विचारलं की बाबा आपल्याकडे एवढा महात्मा बसवेश्वरांचा समृद्ध वारसा असताना तुमच्या आमच्या समाजामध्ये एवढी विषमता का आहे. विशेषतः लिंगायत आणि वैष्णव पंथाचे आपण ज्यांना म्हणणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या आचरणामध्ये विषम पद्धती आत्मसात करतात. हे का असं आहे. त्यांनी सांगितले बाबा आम्ही कमी पडलो वगैरे वगैरे. मला वेळेकडे थोडं लक्ष द्या प्लीज. ठीक आहे. मला या ठिकाणी सांगायचं असं आहे की आता जे मठ वगैरे स्थापन झाले त्या मठामध्ये सुद्धा ते मठाधीश मठाचे प्रमुख सगळेच नाही, काही मठाचे प्रमुख आणि ते महाराज लोक सुद्धा स्त्रियांचंही आणि संपत्तीचंही संचय आणि संचय करतात, शोषण करतात. हे अनुभवातून आलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणून महात्मा बसवेश्वरांनी माणसाचा जो मूलधर्म आहे तो मूलधर्म काही स्वार्थ, काही त्याग आणि काही भोगवाद ह्या तिन्हीचाही संगम घालण्याचा प्रयत्न त्यांच्या या सभा मंडपाच्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून झालेला आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीविषयी आपण या ठिकाणी सांगितलेले आहे. निष्कर्ष मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महात्मा बसवेश्वरांचे एकत्रित अनुभव मंडपाच्या माध्यमातून त्यांनी चालू केलेली जी बैठक आहे त्यातून काही निष्कर्ष माझ्या पेपरच्या अनुषंगाने मी या ठिकाणी नोंदवत आहे. ज्यामध्ये पहिला आहे की अनुभव मंडप ही लोकसंसद मानवी कल्याणाचे आदर्श मंच आहे. दुसरा माझा निष्कर्ष आहे की महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपाचा उद्देश मानवी जीवनाला आदर्शाकडे नेणार आहे. तिसरा आहे 12व्या शतकात माझा निष्कर्ष आहे की समान प्रतिनिधित्व आणि समान संधी प्रत्येकाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. पाचवा आहे की या अनुभव मंडपाच्या माध्यमातून जात पात धर्म वर्ण वंश लिंग इत्यादी आधारावर अस्तित्वात असलेले जे भेदाभेद आहेत त्याला हे क्षुद्र जातीतील आलम प्रभू यांच्याकडे देऊन समतेचा पाया त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये रचलेला आहे असा माझा निष्कर्ष आहे. सातवा माझा निष्कर्ष आहे की अनुभव मंडपातील तत्व आणि व्यवहाराची छाया भारताच्या आताच्या संविधानामध्ये उमटलेली आहे. की भारत म्हणजे कलम 15 असेल 14 असेल 19 असेल ही जी तत्व आहेत ती महात्मा बसवेश्वरांच्या कार्यपद्धतीतून आणि त्यांच्या काही साहित्यातून या ठिकाणी घेतलेली दिसते.
आठवा माझा निष्कर्ष आहे की अनुभव मंडपाच्या रूपाने जगातील मुक्त विद्यापीठाचा प्रयोग पहिल्यांदा कुठे झालेला असेल तर कर्नाटकमध्ये झालेला आहे. नववा माझा निष्कर्ष आहे की अनुभव मंडप, वचन साहित्य, शरण परिवार व शरण संस्कृती ही चार घटक बसवण्याच्या कार्याचे आधारस्तंभ आहेत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद. आपण मला या ठिकाणी पेपर वाचण्याची संधी दिली त्याबद्दल जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान, जय बसव. धन्यवाद. यानंतर आपल्याला प्रमुख वक्ते ऑनलाईन जॉईन होणार आहे, तर प्रत्येकाने 2 मिनिटातच आपल्या विषयाला मांडण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर R.D. शिंदे. मी प्राध्यापक डॉक्टर R.D. शिंदे, लोकमान्य संस्कृत तालुका भाजप. मी आपल्यासमोर जो पेपर सादर करणार आहे त्या पेपरचं नाव आहे आधुनिक भारताचे प्रणेते महात्मा बसवेश्वर. माझ्या बंधू आणि भगिनींनो, मध्ययुगीन भारतात इसवी सन 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांच्याही अगोदर महात्मा बसवेश्वरांनी आपल्या मानवतावादी विचार आणि कार्याद्वारे देशात संपूर्ण क्रांती घडवून आणली. महात्मा बसवेश्वरांच्या कार्यप्रणालीत ते अध्यात्म शक्तीत दडलेलं आहे हे तत्व ओळखून महात्मा बसवेश्वरांनी पहिल्यांदा 12व्या शतकामध्ये या देशात शरण चळवळ सुरू केली. शरण चळवळीचा विज्ञाननिष्ठ हा पाया होता. माणसाची संशोधन बुद्धी जागावी व तिने भौतिक प्रगतीचे जोरदार समर्थन करावे यासाठी महात्मा बसवांनांनी आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून शरण चळवळीला एक मोठा सामाजिक कल्याणाचा, सामाजिक तत्वज्ञानाचा एक विचार दिला. त्यांनी प्रस्थापित रूढी आणि परंपरेविरुद्ध कठोर अशा प्रकारचा हल्ला केला. या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था प्रस्थापित करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न शिवमंडप ह्या संस्थेच्या अनुषंगाने महात्मा बसवेश्वर यांनी केलेला आहे. यावरून आपल्या असं लक्षात येते की आपण ज्या इंग्लंडला लोकशाहीची जननी असं म्हणतो तो विचार या ठिकाणी धातांत खोटा आहे हे सिद्ध होतं. कारण लोकशाही विचाराची पेरणी या देशात, या जगामध्ये पहिल्यांदा महात्मा बसवेश्वर यांनी केली हे या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या विचार आणि कार्यातून या ठिकाणी सिद्ध होतं. जाता जाता मी अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मी निष्कर्ष या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मी माझी रजा घेतो. एकंदर हिंदू धर्म व्यवस्थेतील कल्पनावादाने समाजात अज्ञानाचे जे भरघोस पीक पिकवले होते त्या अज्ञानाच्या चकव्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांनी विवेकवादाची पहिल्यांदा म्हणजे गौतम बुद्धानंतर प्रथमच महात्मा बसवेश्वर यांनी विवेकवादाची पेरणी करून आधुनिक भारताची पायाभरणी केली हे आता अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे. मी आपला अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं, मला सहन केलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. थँक्यू सर. त्यानंतर आदरणीय नरेंद्र मोदी सर आपल्याशी ऑनलाईन चर्चा करणार. त्यानंतर पेपर प्रेझेंटेशन थोडक्यात घेऊ आपण. तत्पूर्वी जॉईन झाले मेरी आवाज आ रही है? हाँ जी जी
मैं बहुत संक्षेप में अपनी बातों को रखना चाहूँगा। मेरे पेपर का विषय है महात्मा बसवेश्वर एवं महात्मा गांधी। भी लोगों के महात्मा लिखा हुआ है। दोनों ही व्यक्तियों ने अपने अपने जीवन काल में, अपने खंड काल में, अपने समय काल में हमारे देश को बहुत बड़ा योगदान दिया है। बसवेश्वर महाराज उस वक्त में भारत में उपस्थित थे जिस वक्त देश में काफी अराजकता थी। उत्तर की ओर गुप्त वंश का राज था, दक्षिण में काफी काफी ये अहिंसा मार्ग अपनाना चाहिए। जिस वक्त भारत में अंग्रेजों का राज था, हम एक तरह से गुलाम थे और भारत के उस वक्त जो स्वतंत्रता सेनानियों को उन्होंने बहुत अच्छे से लीड किया। उन्होंने अंग्रेज के सामने जो अपने सत्याग्रह का टूल यूज किया, जो कि हमारे देश की आज़ादी के लिए बहुत एक बड़ा योगदान रहा उनके द्वारा। उन्होंने अपने 7 सिद्धांतों को दिया था, 7 सोशल सिंस की। हमें इन 7 चीजों का अपने जीवन में हमेशा आचरण करना चाहिए और इसी तरह हमारी अभी की पीढ़ी को इन दोनों ही महान हस्तियों को पढ़ना चाहिए, उन्हें जानना चाहिए कि किस तरह हमें उनके अच्छे चीजों को अपने जीवन में उतारे और अपने खुद का और समाज को एक पॉजिटिव डायरेक्शन में लेके जाए। धन्यवाद। धन्यवाद सर। शॉर्टकट आणि माझा जो रिसर्च पेपर आहे त्याचा मी फक्त सारांश सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय। 2 मिनिटच घेणार, मी जास्त वेळ घेणार नाही। माझ्या रिसर्च पेपरचा विषय आहे महात्मा बसवेश्वरांची प्रागतिक विचारधारा। मी पहिल्यांदाच या कॉन्फरन्सला 21 मार्चला जे कॉन्फरन्स आहे ते कॉन्फरन्स आणि दिलेलं आहे, त्यात सजवण्याचे कार्य त्यांनी केले आणि आपल्या क्रांतिकारी विचारांना अशा अनेक हिंदू धर्मातील मूळ तत्वांना बसवांनी नाकारून विविध धर्मातील अनाचार आचरण करणाऱ्या मानवी समाजाला वास्तविकतेची जाणीव त्यांनी करून दिली आणि माणसाला माणुसकीची शिकवण दिली। त्यामध्ये त्यांनी महात्मा बसवेश्वर हे मध्य युगातील क्रांतिदूत होते। मध्ययुगातील त्यांनी मध्ययुगात त्यांनी चालवलेली चळवळ म्हणजे शूद्र स्त्रिया आणि मोठ्या प्रमाणात शोषण ज्या घटकांचं झालं होतं त्या घटकांना धार्मिक अंधश्रद्धेतून बाहेर काढून वेदांविरोधात भूमिका घेत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वास्तववादी आधुनिक विचारांना चालना दिल्याने महात्मा समाजाला दासगिरीतून, गुलामगिरीतून, अंधश्रद्धेतून व विषमतेतून बाहेर काढून समाजात समता निर्माण करून पाहतात। हिंदू धर्म नाकारत स्वातंत्र्य लिंगायत धर्म या क्रांतिकारी धर्माची स्थापना करून त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले। त्यांच्या या कार्यामुळे आपण त्यांना आधुनिक सामाजिक विचारवंत म्हणून उल्लेख करतो। महात्मा बसवेश्वर यांनी सांगितलेल्या मार्गावर भारतीय समाज चालायला लागला तर मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळेल, अस्पृश्यता व विषमता नष्ट होऊन समानता प्रस्थापित होईल आणि जर आपले जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे जे 389 लोकांनी
त्यावेळी जर महात्मा बसवेश्वरांचे जर विचार या संविधान सभेतील सदस्यांना माहिती असते तर आज 60 देशांचा अभ्यास करून आपलं भारतीय संविधान लिहिल्या गेलेलं आहे, तर तिथे नक्कीच महात्मा बसवेश्वरांचे विचार जास्त प्रमाणात आले असते आणि आज आपलं भारतीय संविधान हे पाश्चित्य विचारवंत म्हणजे पाश्चित्य देशांमधून काही लिहिलेल्या घटकांवर नसतं तर भारतीयांनीच सांगितलेल्या विचारांवर झालं असतं असं मला वाटते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अर्चना उमरकर. नमस्कार, आपण सर्वांचे स्वागत आहे. तर माझा पेपरचा विषय आहे महात्मा बसवेश्वर यांचं राजकारण आणि समाजकारण. ज्या काळामध्ये क्रांतिकारक, समाजसुधारक आणि सत्यशोधक बसवांचा जन्म झाला ते 12व्या शतक. भारताच्या इतिहासामध्ये धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परिवर्तन करावं असं काही व्यक्तींची आणि शक्ती या कालखंडात उदयाला आल्याचं आपल्याला दिसून येते. हा कालखंड म्हणजे हजारो वर्ष भारतातील मूळ भूमिपत्रांना परावलंबी बसून अंकित ठेवण्याचा होता. इसवी पूर्व शेकडो वर्षापासून ही गुलामगिरी भारतीय जनतेवर लादली गेली होती. पहिल्यांदा भारताने जेव्हा आर्यात प्रवेश केला त्यांनी सिंधू प्रांतात बस्तान बसविले आणि त्यातून मूळ रहिवासी सिंधुस्थानी पुढे आणण्याच्या अपग्रहाने हिंदुस्थानी म्हणून संबोधले. त्यामुळे सगळ्या भूमिपुत्रांना हिंदू हे नाव प्रचलित आहे. तर त्याचा थोडक्यात मी महात्मा बसवेश्वरांचे राजकीय विचार सांगणार. महात्मा बसवेश्वरांना राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये अधिक रस होता. समाजकारणातून जनतेची सेवा होऊ शकते कारण भारतीय समाज अंधश्रद्धाळू प्राचीन काळापासून भारतावर खोलवर रुजलेल्या प्रथा परंपरेतच गुंतला आहे. त्यामुळे समाजातून वाईट प्रथा परंपरेचा उच्चार झाल्याशिवाय समाज जीवन स्वच्छ होऊ शकणार नाही याची जाणीव महात्मा बसवेश्वरांना होती. परंतु त्यांची मामा आणि सासरे यांनी बसवण्णांना राजकारणाशिवाय समाजकारणात नेता यशस्वी होऊ शकत नाही असा सल्ला दिला. समाज प्रबोधनाचं कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राजाश्रय गरजेचा असतो. सत्ताला सत्तेचे पाठबळ मिळवून दिले तर त्याचा प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने घडून येतो. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या व्यक्तीला दोन्हीचा समन्वय साधणं जमते तीच व्यक्ती त्याच्या कार्यकालामध्ये आणि कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणत, ज्याला समाजकारणात यशस्वी व्हायचे आहे त्यांनी राजकारणात सहभागी होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचं समाजकारण. महात्मा बसवेश्वरांचा मूळपिंड हा समाजकारणाचा होता. समाजकार्यांनी त्यांना अतिशय आवड होती. राजकारणापेक्षा समाजकारण्यात अण्णा अधिकच रमत होते. 12व्या शतकात समाजात जातीचे उपकरण पक्के होते. समाजामध्ये प्रत्येक जातीची पायरी ठरली असते. प्रत्येक जातीचा व्यवसाय निश्चित होता. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जातीप्रमाणे व्यवसाय करावा अशी त्यांची अपेक्षा होती. आणि शेवटात थोडक्यात बसवण्णा हे भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, गुरु नानक, संत कबीर सांगायचं म्हणजे खोटं बोलू नये याच्यात मी खालच्या मोठं कार्य आहे आणि ते 12व्या शतकातील आहे हे मला खरंच सर ऍक्च्युली सांगते. संदीप काळे सर माझे आदरणीय आहेत आणि त्यांना मी सांगू इच्छिते की हा विषय एवढा मोठा आहे हे मला आजच माहीत झालं. मी 17व्या शतकातले 15व्या शतकातले समाजसुधारक पाहिले होते पण 12व्या शतकामध्ये एवढा मोठा समाजसुधारक होता की जेणेकरून एवढ्या लोकांना म्हणजे सामाजिक संस्था तयार करणे आणि लोकांना एकत्रित करणे. अनुभव मंडपामध्ये जी सामाजिक सुधारणा आहे ती नेमकी त्याच्याचसाठी होती की एकत्र लोकांना जमा करून त्याच्यामध्ये जे सामाजिक रूढी प्रथा परंपरा आहे त्यांना कशा प्रकारे समोर लोकांच्या आणणे एवढाच त्यांचा उद्देश होता. खरंच कॉन्फरन्स ज्यांनी ठेवली आहे त्यांनी खूप छान असा विषय ठेवला आहे की जेणेकरून या विषयाशी जे अनभिज्ञ म्हणजे माझ्यासारखी प्राध्यापिका जी या विषयाशी एवढ्या मोठं काही माहीत नव्हतं त्यांना आजच्या विषयाशी माहीत झालेला आहे. मॅडम धन्यवाद. बेसिकली आपण ह्युमन कॅपिटल ही कन्सेप्ट काय आहे ते अगदी काही सेकंदामध्ये समजून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचं काय योगदान आहे
ते 2-3 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण यानंतर पाहूया. अर्थशास्त्रामधली संकल्पना ह्युमन कॅपिटल किंवा ह्युमन रिसोर्स. आपल्याला माहिती की उत्पादन किंवा प्रोडक्टिव्हिटी ही गोष्ट आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये फार महत्त्वाची आहे. आपल्याला देखील म्हणतात की प्रोडक्टिव्हिटी काय आहे, आपल्याला त्यामध्ये असं म्हटलेलं आहे अर्थ नाही तर स्वतः मिळवतो आणि त्यामुळं जो मनुष्य घडतो त्याला ह्युमन कॅपिटल असं म्हणते. म्हणजे ते बाय बर्थ मिळेलच याची काही गॅरंटी नाही. तर तो स्किल नॉलेज हे जे काही अक्वायर करतो, हेल्थ वगैरे एज्युकेशनच्या माध्यमातून, ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून, हेल्थच्या माध्यमातून, तर ते असतं ह्युमन कॅपिटल. मांडणी करण्यात आलेली आहे. तर माझा असं दावा आहे की महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टींमुळं मानवाची उत्पादकता वाढलेली आहे, मानवाची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. एक 4 मुद्दे मी फोकस केले. ही सध्याची जी मॉडर्न डेफिनेशन आहे ह्युमन कॅपिटलची, त्यामध्ये नॉलेज, स्किल, हेल्थ, ट्रेनिंग वगैरे या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. त्याच्या माध्यमातून जी प्रोडक्टिव्हिटी वाढते त्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. पण रियालिटी अशी आहे पहा की ज्या ज्या गोष्टीमुळं माणसाची प्रोडक्टिव्हिटी वाढते त्या सगळ्या गोष्टी ह्युमन कॅपिटलमध्ये येतात. फॅक्टर्स ऑफ मोटिव्हिटी ह्युमन कॅपिटल असं त्याला म्हणतात. तर महात्मा बसवेश्वरांनी ज्या काही सामाजिक फोकस केलेले आहे पहा, एकदम सबलीकरण वेगवेगळ्या माध्यमातून प्रोडक्टिव्हिटी नंतर पहा जे अँटी कास्ट मुवमेंट किंवा जातीभेद नष्ट केल्यानंतर आपल्या समाजातलं उत्पादकता वाढते का? निश्चितच वाढते. आता तर बाहेर होते. त्यानंतर सोशल जस्टिस आणि डेमोक्रेटिक व्हॅल्यूजला आपण प्रोत्साहन दिलं तर त्यामुळे देखील आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या इकॉनॉमीमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढते. या 4 गोष्टी मी पुढे घेऊन माझं मांडणी केलेली आहे. इंट्रोडक्शन दिलेले महात्मा बसवेश्वरांचं थोडंसं महात्मा बसवेश्वरांचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आणि मग लागले दुसरा मुद्दा की वुमन एम्पॉवरमेंट कशा पद्धतीनं महात्मा बसवेश्वरांच्या कार्यामधून पाहायला मिळते. तर त्यामध्ये पहा वुमन इक्वॅलिटी आणि वुमनला रिस्पेक्ट देण्याचं काम केलेलं आहे. तर त्यामध्ये बसवेश्वरा स्ट्रॉंगली प्रोपोनंट होते जेंडर इक्वॅलिटीचे, समानतेची निश्चितपणे वागणूक दिलेली आहे की आपल्या बहिणीवर आपल्यावर जे संस्कार केले जातात ते बहिणीवर का केले जात नाहीत या इश्यूवर त्यांनी पहिला बंड कुटुंबामध्ये केला आहे. आणि मग नंतर बंड खूप मोठ्या प्रमाणावर त्याची व्यापकता वाढवलेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा त्याच्यामधला वुमन एम्पॉवरमेंटमध्ये की महात्मा बसवेश्वरांच्या चळवळीमध्ये अनेक सक्रिय अशा विदुषी त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं. त्यामध्ये अक्का महादेवी यांचं नाव प्राकर्षानं घेतलं जातं पहा. तर वुमन एम्पॉवरमेंटमध्ये हा मुद्दा मी या ठिकाणी मागे. पुढचा मुद्दा अँटी कास्ट मुवमेंट. तर माझं तर म्हणणं असं आहे पहा की भगवान महावीर, बुद्ध, चार्वाक याच्यानंतर महात्मा बसवेश्वर, अर्थात हे जे क्रोनॉलॉजिकली महात्मा बसवेश्वरांचं काम अतिशय क्रांतिकारक अशा प्रकारचं ठरलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल, काही नसेल तर थोडक्यात उल्लेख करतो की त्यांनी जे काही लिंगायत धर्माची स्थापना केलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी 18 पगड जाती पंथ या सगळ्या लोकांना प्रवेश दिला त्या काळामध्ये. आज हे फार कठीण वाटतं बोलायला. आणि त्यामध्ये त्यांनी आई वडिलांच्या संमतीने पूर्वाश्रमीच्या आंतरधर्मी होते ते नंतर लिंगायत झाले. अशा म्हणजे
वधूपिता आणि आई होती ब्राह्मण, म्हणजे एका ब्राह्मण मुलीचा एक SC भाषेत बोलायचं झालं तर चर्मकार या समाजातल्या मुलाशी आंतरधर्मीय विवाह झाला संमतीनं, आणि त्याची किंमतही मोजली फार मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळं प्रचंड अशा प्रकारचे क्रांती उत्क्रांती त्या काळामध्ये झालेली आहे. फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, अनुभव मंडपामध्ये बऱ्याचशी अनेक वक्त्यांच्या सांगण्यामधून आल्याप्रमाणे की त्यांनी अनेक जातीच्या लोकांना म्हणजे अध्यक्षस्थान दिलं. आज आपण पाहतो की कुठेतरी महापुरुष असतो वेगळा आणि त्याचे अनुयायी होते वेगवेगळे जाती धर्मातले लोक, अशी मांडणी केली जाते. पण बसवेश्वर त्यांनी थोडं शॉर्ट मध्ये घ्या. नेक्स्ट सोशल जस्टिसच्या माध्यमातून देखील फार मोठं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे की इक्वल व्हॅल्यूज देत आहेत, डेमोक्रेटिक व्हॅल्यू त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. कन्क्लुजन या ठिकाणी 4 ओळींमध्ये वाचून दाखवतो. महात्मा बसवेश्वर vision and reforms were not only aimed at spiritual upliftment but were also deeply rooted in practical social change. His efforts towards human capital development by empowering women, leading the anti-caste movement, championing social justice and promoting democratic values were far ahead of his time and continue to inspire social reform movements in India and around the world. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी जो एक समाज उभा करायचा प्रयत्न केला, त्या समाजातून अर्थव्यवस्थेतील उत्पादकतेला चालना मिळाली, असं मी या ठिकाणी एका वाक्यामध्ये माझं निष्कर्ष सांगेन. आणि आपण मला या ठिकाणी तुमच्यासोबत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद सर. यानंतर प्रथम सत्राला लाभलेले अध्यक्ष माननीय डॉक्टर अभय चौधरी आपले अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर अभय चौधरी. आदरणीय डॉक्टर नंदाजी सातपुते सर, इस सत्र के रिसोर्स पर्सन्स आदरणीय डॉक्टर राजेंद्र मुद्दामवर सर, डॉक्टर संदीप काले सर, डॉक्टर प्रशांत विगे सर, डॉक्टर वकील शेख साहब, सभी डेलीगेट्स. देख रहे हैं कि काफ़ी लोग आखिरी तक रुके हुए हैं और सबके सुनने की क्षमता को मैं दाद देता हूँ. इस कॉन्फ्रेंस सत्र में करता हूँ. ये एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी हम लोग यहाँ पर इस पॉलिटिकल साइंस की कॉन्फ्रेंस और इस कॉन्फ्रेंस की थीम भी बड़ी ही यूनिक है, महात्मा बसवेश्वर, डेमोक्रेसी एंड मॉडर्निटी. अब राजनीति शास्त्र तो ऐसा मानेंगे कि इससे कोई किसी संत से कोई लेना देना होगा ऐसा लगता नहीं, लेकिन राजनीति शास्त्र का संतों के शिक्षाओं से बहुत कुछ लेना देना है. आधुनिक समय में देखते हैं कि अध्यात्म की बातों को राजनीति में महात्मा गांधी ने बहुत बड़े पैमाने पर लाया है, लेकिन महात्मा बसवेश्वर किया ऐसा दिख रहा है. A most preferred form of government is democracy today. By the people, for the people and of the people. ये जो राजनीति शास्त्र की जो संकल्पना है, इसके पीछे अध्यात्म की भी भावना है और संतों की शिक्षाओं की भी भावना है. ये संतों के शिक्षा के साथ ही सुसंगत है ऐसा मुझे लग रहा है. भारतीय इतिहास को हम देखेंगे, एनालाइज करेंगे, विश्लेषण करेंगे तो ऐसा लगता है कि दो विचारधाराएं भारत में बड़ी अध्ययन करेंगे वेदों में हमें दूसरा भाग है
लेकिन जो ज्ञानकांड का भाग है, उपनिषदों का भाग है, उसमें एक विशुद्ध अध्यात्म हमें दिख रहा है। विशुद्ध अध्यात्म है, उसमें विशुद्ध अध्यात्म के साथ ही जो समानता की संकल्पना है, ईश्वर की संकल्पना है, ब्रह्म की संकल्पना है, मुक्ति की संकल्पना है या मुमुक्षा की संकल्पना, ये सब बातें हमें उपनिषदों में दिख रही है। और कर्मकांड और उपनिषदों का कर्मकांड का भाग है उसको हम पूर्व मीमांसा कहते हैं, और जो उपनिषदों का भाग है या ज्ञानकांड का भाग है उसे उत्तर मीमांसा कहते हैं। उपनिषदों ने या ज्ञानकांड ने कर्मकांड को नकारा है, यह हमें देखना पड़ेगा। ये बात हमें उपनिषदों में दिख रही है। उपनिषदों के बाद में हम भगवत गीता के समय पर आते हैं, तो भगवत गीता में भी हमें दिखता है कि कर्मकांड को नकारा है। भगवत गीता का पहला अध्याय यदि हम पढ़ेंगे तो अर्जुन ने जो सवाल पूछे वो बड़े महत्वपूर्ण है। अर्जुन के जो सवाल है उसमें अर्जुन के मुंह पर, अर्जुन के जुबान पर कर्मकांड की भाषा है, और कृष्ण ने उस कर्मकांड की भाषा को नकारा है और वास्तविक धर्म, वास्तविक ज्ञान अर्जुन के माध्यम से हमें बताया है। और इसी वास्तविक ज्ञान में, वास्तविक अध्यात्म में हमें समानता की भूमिका दिखती है। स्त्री का अधिकार दिखता है, गरीब शोषित सबका अधिकार हमें दिखता है। उपनिषदों के बाद में ये बात वास्तविक धर्म की हमें गीता के समय दिखती है, और गीता के बाद फिर हम कर्मकांडों को ही धर्म मान रहे थे। उस समय हमें गौतम बुद्ध का अवतरण दिखता है। बुद्ध ने फिर से हमें सच्चा धर्म बताया कि कर्मकांड सच्चा धर्म नहीं। बुद्ध ने फिर से धर्म हमें सच्चा धर्म बताया, समानता की बात बताई, स्त्री पुरुषों की समानता की बात बताई। बुद्ध के बाद हम देखेंगे तो शंकराचार्य ने फिर से हमें बताया कि कर्मकांड सच्चा धर्म नहीं है। फिर से वास्तविक धर्म क्या है शंकराचार्य ने हमें बताया। शंकराचार्य के बाद फिर से हम भटक जाते हैं और कर्मकांड को ही सच्चा धर्म मानने लगते हैं। उस समय हमें दिखता है भारत के इतिहास में गोरखनाथ ने फिर से हमें सच्चा धर्म बताया। गोरखनाथ योगी थे और गोरखनाथ ने स्त्री पुरुष भेद के को पार करते हुए योग को पूरे भारत में एक आंदोलन के रूप में फैलाया। किसी भी जाति भेद को उन्होंने कोई ये नहीं दिया, महत्व नहीं दिया। तो जाति भेद के महत्व के बगैर, स्त्री पुरुष भेदभाव के बगैर गोरखनाथ ने अपनी शिक्षा, वास्तविक धर्म की शिक्षा हम तक पहुंचाई। और गोरखनाथ के बाद देखते हैं कि एक सभी भारत के सभी प्रांतों में हमें अलग अलग जगह बहुत बड़े बड़े आंदोलन दिख रहे हैं। और गोरखनाथ के बाद में एक बहुत इस कड़ी में एक सबसे महत्वपूर्ण कर्नाटक में हमें बसवेश्वर दिखते हैं, जिन्होंने हमें समानता की बात बताई, वास्तविक धर्म हमें बताया। उसी समय हमको महाराष्ट्र में उसके बाद फिर तुकाराम दिख रहे हैं, और बहुत ही आधुनिक समय में हमें विवेकानंद दिख रहे हैं और गांधी जी दिख रहे हैं, जो उपनिषदों की ये परंपरा सच्चे धर्म की हम तक ला रहे हैं। ये सभी लोग एक ही बात बोल रहे हैं, ये सच्चा धर्म बता है। उपनिषद है, गीता है, बुद्ध के बाद शंकराचार्य है, शंकराचार्य के बाद गोरखनाथ है, गोरखनाथ के बाद बसवेश्वर है, बसवेश्वर के बाद चक्रधर है, चक्रधर के बाद वारकरी संत है, ज्ञानेश्वर, नामदेव है, फिर कबीर है, तुकाराम है। ये पूरे विद्रोह की परंपरा है। एक्चुअली ये सभी लोग सच्चा धर्म हमको बता रहे हैं, ये सभी लोग एक ही बात बता रहे हैं। ये परंपरा को हमें समझना होगा, क्योंकि ये परंपरा अभी भी है, और ये जो टकराव कर्मकांड का और ज्ञानकांड का टकराव अभी भी चल रहा है, और इसको हमें समझना होगा। और आधुनिक समय में ये प्रासंगिक नहीं है ऐसा नहीं, ये बहुत प्रासंगिक है, इसको बड़े सूक्ष्मता से हमें समझना होगा। इस कड़ी में महात्मा बसवेश्वर का स्थान बड़ा ही महत्वपूर्ण है, ये भी हमें समझना होगा। रविंद्रनाथ ठाकुर कहते हैं कि भारतीय संस्कृति अरण्य संस्कृति है। भारतीय संस्कृति अरण्य संस्कृति इसलिए कह रहे हैं कि भारतीय संस्कृति की जो आधारशिला जहां से हम देख रहे उपनिषदों से है, तो उपनिषद अरण्यों में लिखे गए, जंगल में लिखे गए, इसलिए भारतीय संस्कृति की जो आधारशिला जो उपनिषद है वो अरण्य में लिखे गए, इसलिए हमारी संस्कृति अरण्य संस्कृति है। लेकिन ये उपनिषद क्या है? उपनिषद यदि पढ़ेंगे तो कुछ सवाल और जवाब है।
शिष्य ने गुरु को कुछ सवाल पूछे और गुरु ने उसके जवाब दिए। सत्यान्वेषी आत्माओं ने कुछ सवाल पूछे और जिसने सत्य जान लिया ऐसे गुरु ने उत्तर दिए। मतलब क्या है कि ये प्रश्न और उत्तर है। भगवत गीता भी प्रश्न और उत्तर है, गांधी जी का प्रश्न और उत्तर है। तो प्रश्न पूछना बना रहा है और प्रश्न उत्तर है। मतलब हमारी संस्कृति ही है, ऐसा मैं कहूंगा। आज का दौर और आज भी हमें प्रश्न पूछना है। तो बसवेश्वर, महात्मा बसवेश्वर की शिक्षा आज इसलिए प्रासंगिक है कि आज हम किस तरफ जा रहे हैं। लेकिन वो प्रासंगिक है, इसीलिए हम आज यहाँ पर बैठे हैं, इसीलिए महात्मा बसवेश्वर पर विमर्श कर रहे हैं। तो इसकी प्रासंगिकता आज के समय में शायद उससे भी अधिक है जब महात्मा बसवेश्वर थे। मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ कि इस प्रकार से महात्मा बसवेश्वर के विषय पर राजनीति शास्त्र के प्राध्यापकों ने ये कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज की और बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ आप सभी महानुभावों का इस विषय के साथ कि हमें महात्मा बसवेश्वर से प्रश्न पूछने की एक प्रेरणा लेनी चाहिए। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर आभार व्यक्त करण्याकरता मी सूरज सरांना आमंत्रित करते। त्यांना नाव नसतं, नावापुरती आभार मानायचे नसतात। तरी भारतीय म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर उदय चौधरी यांनी आपल्या व्यस्त जीवनशैलीतील अतिशय अनमोल वेळ आपल्याला दिला। त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर केली, त्याबद्दल मी त्यांच्या आयोजकांच्या वतीने मी आभार मानतो। त्याचसोबत प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर नंदाजी सातपुते यांनी सुद्धा आपल्या शब्दाला मान देऊन परिषदेला उपस्थिती दर्शवली। तसेच बसवेश्वरांच्या एकंदरीत कार्याबद्दल मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। परिषदेला विशेष अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय डॉक्टर राजेंद्र मुद्दमवार सर यांनी बसवेश्वरांच्या विचारावर चौफेर मांडणी करून त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाबद्दल ज्ञानार्जन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर परिषदेला विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर संदीप काळे सर यांनी सुद्धा बसवेश्वरांच्या इतिवृत्त कार्यावर प्रकाश टाकून आपणास अवगत केले, त्याप्रित्यर्थ मी त्यांचे आभार मानतो। परिषदेला विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर प्रशांत वेगे यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली आणि बसवेश्वरांच्या कार्याबद्दल अवगत केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच परिषदेला लाभलेले महाराष्ट्र राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर वकील शेख यांनी सुद्धा आपल्या शब्दाला मान देत विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली। सोबतच बसवेश्वरांच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारांचे गुण आपल्यापर्यंत पोहोचवले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच नरेंद्र मोदी सर हे सुद्धा आपल्याशी ऑनलाईन जोडले आणि आपल्याला या विचारांवर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। त्याचप्रमाणे प्राध्यापिका रोहिणी गायधने, डॉक्टर सपना रोंगडे, बुलबुल वाकडे, डॉक्टर विशाल बेलोरे, डॉक्टर दत्ता कुंचेलवार, डॉक्टर आर.डी. शिंदे, शैलेश हातगुरे, अर्चना उमरकर, प्रमोदिनी सातंगे या सर्व मान्यवरांनी संशोधन पेपरचे वाचन करून बसवेश्वरांच्या विचारांचे विविध पैलू आपल्यासमोर उलगडून सांगितले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच आपल्या परिषदेचे यशस्वीरित्या संचालन करून कार्यक्रमाच्या सफलतेमध्ये मोलाची भूमिका वठवली, त्याबद्दल कोमल ढगे मॅडम यांचे सुद्धा आभार मानतो। माझ्या पुढ्यात बसलेल्या सर्व मान्यवरांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवून परिषद बहारदार करण्यात मोलाचा वाटा निभावला, त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने परिषदेतील प्रथम सत्र संपन्न झाले असे जाहीर करतो। धन्यवाद। सगळ्यांनी जेवण करण्यासाठी आपल्या पटांगणावर जायचं आहे।